जेव्हा जुलमी राजवटी होत्या तेव्हा याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक सिद्ध महापुरुष जन्माला आला. तारीख होती 19 फेब्रुवारी 1930 आणि त्या दिवशी 1630 19 फेब्रुवारी 1630 नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आणि आपण आता चाललो आहे दारुम गावडेवाडी या ठिकाणच्या मठामध्ये. आणि यावर्षी म्हणजे त्यांचं जीर्णोद्धार झाल्यानंतरचा पहिलाच हा सोहळा आहे, पुण्यतिथी सोहळा. तर आपण पाहूया कशा प्रकारे पुण्यतिथी साजरी होते ते. आता मी चाललो आहे दारुम तालुका हिंगोली जिल्हा सिंधुदुर्ग येथील स्वामी समर्थ मठामध्ये आपण जातोय. आता आपण आलो मठाकडे. नाही असंच करा, लालच लाल पिवळ्या हे पिवळ्या ना शाल हात जोडा. आरोग्य ऐश्वर व्यवसाय चांगला चालवून द्या, उत्तम अशा प्रकारे धंद्यामध्ये यश द्या. मनासारख्या सगळ्या गोष्टी घडवताना योजलेली कामं पूर्ण करा. त्याच्यामध्ये काय अडकाठी नड बाधा क्लेश पुढा त्रास असेल तर दूर करा. आपल्या कृपेनं आपल्या आशीर्वादानं सर्वांचा सांभाळ करा. योगक्षम चांगला चालून द्या.
देवा पूर्ण करे मनोकामना देवा पूर्ण करे मनोकामना देवा लंबोदर देवा पूर्ण करे देवा पूर्ण करे देवा पूर्ण करे मनोकामना देवा लंबोदर गिरिजानंदना देवा लंबोदर गिरिजानंदना प्रभु भुजारती स्वामी राजा पूर्ण ब्रह्मचारती स्वामी राजा दिलया नामी ध्याने दयाळा सत्यदेव सरस्वती म्हणे आम्हा सांभाळा आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरुमय बाप प्रभु कल्पने से धृत घातो भीम पाझळू ओ वाढू आरती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज जय भारत माता की अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की नमः पार्वती पते हर 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 महादेव जय जगदम्बे सदा सर्वदा आजच्या पहिल्या गीताला सुरुवात करतो आहोत. स्वातंत्र्याच्या काळाच्या अगोदर जेव्हा जुलमी राजवटी होत्या तेव्हा याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक सिद्ध महापुरुष जन्माला आला. तारीख होती 19 फेब्रुवारी 1930 आणि त्या दिवशी 1630 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख शिवनेरी किल्ल्यावर प्रत्यक्षात शिवशंभू अवतार रूपाने जन्माला आले आणि शिवशंभूंचाच अवतार आणि तो अवतार असंच आम्हाला शिकवून गेला की देवदेवतांचं रक्षण कसं करायचं, त्यांचं पूजन कसं करायचं आणि ते ज्यांनी आम्हाला शिकवलं ते सुद्धा आमच्यासाठी देवच आहेत आणि आरती ही देवाची गायली जाते. विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर यांनी याच देवासाठी म्हणजे आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच जीवनपटावर एक सुंदर आरती लिहिलेली आहे. ती कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर होते. ऐकूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेली स्वातंत्र्यवीरांची आरती. त्याला संगीतबद्ध केला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गायली आहे भारतरत्न लता मंगेशकर यांनी. ऐकूया.
फालुदा आहे बघा, इकडे गेला तर फालुदा पण भेटत रोज असतं ना. मस्त फालुदा आहे. सामान्य जातात आपण. अशा प्रकारे या ठिकाणी पुण्यतिथीचा कार्यक्रम चालू आहे. गोकुळी पहाट मात्र कुण हे सोमी कसे सांगू मी कुण हे सांगू मी कसे सांगू मी माझे चंद्रभागेचा मंगल पाणी नाही केली मी मंगळवाणी. आता तुला पंढरपूर बरोबर दिसल बघ. आता मी तुला सांगते मी पंढरपूरला तुला सगत झाली तैशी रहत सा सतत साहुया फुलले दश दिशा तमोमय होती गुण सुमनी आणि आडवी लाईन क्रॉस लाईन सगळं सांगून ठेवते बरोबर. श्री स्वामी समर्थ उपासना मठ दारुम गावडेवाडी या मठाच्या वतीने आज श्री स्वामी समर्थांचा पुण्यतिथी सोहळा सकाळपासून मोठ्या आनंदात उत्साहात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने या ठिकाणी पार पडला. आणि आजच्या दिवसाचा हा अखेरचा आपला मनोरंजनाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्त आलेले सर्व गायक वाद्यवृंदांचं मी मठाच्या वतीने या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. मी मठाची विश्वस्त सर्वांना विनंती करतो की कृपया व्यासपीठावर यायचं आहे. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमासाठी नेहमीच आमच्या पाठीशी आमच्या हाकेला धावून येणारे आमचे देवगड येथील संगीत शिक्षक सन्माननीय प्रसादजी शेवडे सर, मी विश्वस्त कार्याध्यक्ष आमचे उपाध्यक्ष सर राजा तळेकर यांना विनंती करतो की प्रसाद शेवडे सर यांचं शाल पुष्पगुच्छांनी श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करावा. ही सर्व मंडळी आमच्या प्रेमाखातर या मठाच्या सेवेसाठी या ठिकाणी येत असतात आणि यापुढेही भविष्यात येत राहतील. या ठिकाणी जोरदार टाळ्या होऊ देत शेवडे सरांसाठी.
यापूर्वी कीर्तन साथीसाठी शेवडे सर या ठिकाणी आले होते. त्यानंतर प्रकट दिनाला संगीत कार्यक्रमाला पण आले होते. त्यानंतर आमचे दुसरे एक मित्र या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे ते कीबोर्डवर वादक होते, प्रसादजी झाकी. हे सुद्धा अगदी आमच्या एका फोनवर सांगितल्यानंतर कुठची अपेक्षा न करता त्वरित त्यांनी होकार दिला या कार्यक्रमाला. त्यांचा सुद्धा या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मठाच्या वतीने सत्कार करतायत खजिनदार प्रवीणजी पोपळे. जोरदार टाळ्या होते जरा. त्यानंतर हर्ष नकाशे आणि त्यांचे वडील संजय नकाशे हे नेहमीच या कार्यक्रमासाठी आमच्याकडे व्यासपीठ मागत असतात आणि अगदी काही कशाची अपेक्षा न करता ते या ठिकाणी येतात. त्या हर्ष नकाशे सुद्धा त्याचा हा दुसरा कार्यक्रम आमच्या व्यासपीठावर. हा उदयोन्मुख कलाकार आहे, चांगलं भविष्य आहे, भविष्यात महाराष्ट्राचा एक आवाज आहे. तर त्याचा सुद्धा सत्कार करायला मी विनंती करतो अशोक भोगले यांना. त्यानंतर असंच या कार्यक्रमाला लेडीज गायक कलाकार कोणाला बोलवायचं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा माझ्यासमोर एकच नाव आलं, संज्योती जगदाळेचं. संज्योतीला आम्ही एक रिक्षा संघटनेचा कार्यक्रम 3 वर्षापूर्वी दिला होता. त्यावेळी आमची ओळख झाली आणि तिने सुद्धा कुठचीही अपेक्षा न करता त्वरित अगदीच एकाच कॉलमध्ये तिने सांगितलं दादा मी येते, आणि ती या ठिकाणी आलेली आहेत. आपली चांगली सेवा तिने गायन सेवेची सेवा या ठिकाणी सादर केली. तिचा सुद्धा मी विनंती करतो. नको प्रज्ञा. संज्योतीसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ देत. त्यानंतर या कार्यक्रमाची ऑर्गनायझर अगदी नेहमीच हा कार्यक्रम जर पहिला आयोजित करायचा असला तर पहिला फोन माझा असतो तो विकासनर बुवांना, आणि ते सुद्धा कुठची अपेक्षा न करता कार्यक्रम झाला पाहिजे या हेतूने नेहमीच आमच्या पाठीशी असतात. कृपया संतोष टक्के साहेब आपण जरा व्यासपीठावर यायचं आहे. वैभववाडी येथील आमचे मित्र या संगीत क्षेत्राशी निगडीत असलेले संतोष टक्के यांच्या शुभ हस्ते विकासनर बुवा यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मामा बच्चे त्यानंतर देवगड टीम मधले दुसरे एक आमचे मित्र उत्कृष्ट तबलावादक संगीत विशारद अभिनव जोशी हे सुद्धा नेहमीच तळेरे पंचक्रोशीमध्ये यायला तत्पर असतात. ते सुद्धा कुठची अपेक्षा न करता मठात सेवेसाठी म्हणून या ठिकाणी सगळं मंडळी आले आहेत. मी सावंत यांना विनंती करतो मठाचे विश्वस्त की आपल्या शुभ हस्ते तसेच अंकित सुद्धा नेहमी आमच्या कार्यक्रमाला मदत करत असतो, त्याचं नेहमी सहकार्य असतं. अंकित आमच्या गावचाच एक कलाकार आहे.
त्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाचं